बार्शी शहरातील लहुजी चौक येथील जयशंकर मिल परिसरात माकडांचा धुमाकूळ सुरू असून वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। झाडबुके मैदान भागातील सविता ननवरे यांना माकडांनी चावा घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या अनेक वर्षापासून माकडांनी बार्शीतील रहिवाशांचा जीव हैराण केलाय। अनेक वेळा तक्रारी अर्ज करूनही वन विभागाने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत। सविता ननवरे यांच्या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा पारा चढलाय। स्थानिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढलेत। वन विभागाने अनेकदा आश्वासन दिले असले तरी त्यांची अंमलबजावणी शून्य राहिली आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला रोज माकडांच्या भीतीने जगावे लागते, असे स्थानिक रहिवासी विनायक देशमुख म्हणाले। काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याचा माकडाच्या भीतीने पडून मृत्यू झाला होता। ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। आम्ही वारंवार तक्रार करूनही वन विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत। आता आम्ही अधिक कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहोत, असे एक स्थानिक महिला सांगत आहेत। माकडांच्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे बार्शीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभागाच्या अपयशामुळे आम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागत आहे। हे शासनाच्या जबाबदारीत येते, पण ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असे स्थानिक संतप्तपणे म्हणतात। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शीतील नागरिक माकडांच्या हल्ल्याने त्रस्त झाले आहेत। वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे। आम्ही वन विभागाच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवणारच, असा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे। सुमन गोरे आमच्या पत्र्यावर ही नाचते ती माकडं, गळते ते पत्र हे जर पडते ती नाचते ती खाली पत्र पाडते ती लेकरसनी धरते ती बायासनी चावते ती तक्रार केली तर त्यांनी काही दखल घेतली नाही, बघितलं नाही येऊन काय झालंय काय नाही ते बायासनी। गंगा रणजित कसबे माकडं रोज उठून लेकरावाला त्रास देतात, लेकरावाला खेळू देत नाहीत, आड वागू देण्यात धरायला लागल्यात। आमच्या इथलं सविता ननवरे त्यांना माकड चावलेला आहे। वन तक्रार केली पण त्यांनी दखल घेतली नाही।